नमस्कार मित्रांनो, मी विजय वाघ स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपला लाडका यूट्यूब चॅनल म्हणजेच विभा विजय व्लॉगवर। तर मंडळी, तुम्ही बघताय माझ्या मागे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे मूर्ती आहे आमच्या रामगड गावातील मंदिरातली। तर मी आज गावी आलो आहे आणि गावी आलो ह्या कारणासाठी की आज आमच्या या मंदिराचा द्वितीय वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे। तर या विविध कार्यक्रमात एक छोटीशी झलक मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया आजच्या व्लॉगमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिवस। तर मित्रांनो, हे संध्याकाळचे 6:30 वाजलेत। वर्धापन दिवसाच्या अगोदरच्या दिवशी जे मंदिराची सजावट केली आहे लायटिंग तोरण वगैरे लावून, ती तुम्ही या ठिकाणी बघताय। अतिशय सुंदर असे लायटिंग पूर्ण मंदिराला केली आहे आणि पूर्ण बाजारपेठ तोरणांनी अशी सजवलेली दिसते इथे। तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत। मी आलोय आमच्या रामगड बाजारपेठेमध्ये। इथे तुम्ही बघताय आमच्या रामगड बाजारपेठेची एक छोटीशी झलक, गावचे रस्ते, गावची घरं इथे तुम्ही बघताय। आणि आता शाळेत जायचा वेळ पण झाला आहे, मुलं शाळेत चालली आहेत सकाळच्या वेळी आणि आपला आता कार्यक्रम वर्धापन दिनाचा चालू होईल। आपण आता मंदिरात जाऊया, मंदिराची कशा प्रकारे काय काय सजावट, काय काय कामं चालू आहेत ते आपण मंदिरात जाऊन बघू। तर इथे मंडप घातला, या ठिकाणी संध्याकाळी फंक्शन असणार आहे, कार्यक्रम वेगवेगळे असणार आहे, ते सांस्कृतिक कार्यक्रम, भजन वगैरे असेल। आणि हे आपलं सुंदर असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर। आपण आता मंदिरात प्रवेश करू। तर इथे फक्त वाडीतील मंडळी सर्व एक छान असं मकर बनवत आहेत। इथे मंडळी रांगोळी घालत आहेत फुलांनी आणि इथे रस्त्याला अशी छान अशी रांगोळी काढली जाते। रस्त्याच्या दुतर्फा मस्तपैकी रांगोळी काढून रस्ता सजवला जातो। म्हणजे गावच्या ठिकाणी एखादा कार्यक्रम असेल तर काय सजावट केली जाते ते तुम्ही इथे बघताय। अतिशय सुंदर अशी रांगोळी काढतात ही मुलं। गावी एखादा कार्यक्रम असला की मन असं प्रसन्न करणारं वातावरण असतं, सर्व मंडळी एकत्र येतात, गुण्यागोविंदाने नांदतात, इथे एकोपा दिसून येतो लोकांचा। आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर छान असं सजवलंय, मंडप घातलाय समोर। तर इथे मकर बऱ्यापैकी पूर्ण होत आलाय। मकर हे केळीच्या सोपानी बनवलं जातं, 4 बाजूला 4 केळी आणि इथे फुलं ठेवली आहेत सजावटीसाठी, पुष्पगुच्छ आणले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत। इथे दिनेश भाऊ माडाच्या पानांना कात्र्या करतायत, ज्या सजावटीसाठी यूज होणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघताय सुंदर असं मकर इथे सजून तयार झालंय, छान असं मकर बनवण्यात आलंय आणि आता थोड्या वेळात पूजा पण सुरुवात होईल आपली। आणि इथे वाडीतील बायका छान अशी रांगोळी काढतायत। तर संपूर्ण मंदिर असं रांगोळीने सजवलं गेलं आहे, सुंदर असं रांगोळी काढतायत ते फुलांच्या डिझाईनची। आणि या ठिकाणी दुपारी जो महाप्रसाद आहे त्याची जेवणाची तयारी इथे बघताय। भटजी काका इथे आलेत, जेवण बनवत आहेत। जेवणासाठी लागणारं साहित्य चिरून किसून देण्याचं काम ह्या वाडीतील बायका इथे करत आहेत आणि आपले उदय काका या ठिकाणी जेवण बनवण्यात मग्न आहेत। सो दुपारी महाप्रसाद आहे। तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहे। सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्ही बघताय, छान सुबक अलंकाराने सजवलेली आहे। तर हे मंदिराच्या बाहेरील असलेल्या घुमटातील मारुतीरायाची सुबक अशी मूर्ती तुम्ही बघताय आणि मंदिराला जी रांगोळी काढली ती पण इथे दिसते। तर आता पूजेला सुरुवात झाली आहे। भटजी काका आलेत आणि या ठिकाणी पूजेची सुरुवात झालेली आहे। पूजा झाल्यानंतर इथे आरती केली जाते, सत्यनारायणची आरती आणि सर्व देवदेवतांच्या आरत्या या ठिकाणी म्हटल्या जातील। तर आपण कंटिन्यू करूया। Yeah.
रुक्माई या ठिकाणी आपलं देऊळ ज्यावेळी नवीन बांधायची आपलं अर्चा केली नाही त्यावेळेचा वाढदिवस मुलकडे साजरा करताना सत्यनारायणाची पूजा केलेली आहे. आज मानून घे, या ठिकाणी काय अडचण असली तरी दूर कर. आज लेकरांना व्यवस्थित कामं जी करतात यश देऊन आज संध्याकाळी समारंभ आहे किंवा पुढची जी कामं आहे ती आनंदात निर्विघ्न करून घेऊन पुढे सगळ्या लेकरांची कृपोली करणं तयार हो रे बाबा. तर आरती झालेली आहे. आरती जाऊन आता देवाला गारानं पण घातलेलं आहे सर्वांना सुट्टी ठेवण्यासाठी. तर ही वाडीतील महिला मंडळ बघितलात आणि आता सर्व मंडळी या ठिकाणी पूजेचं दर्शन घेत आहेत. मी आणि विभावन या ठिकाणी आलो आहे. आम्ही पण आता पूजेच्या पाया पडून घेतो आणि त्यानंतर मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन आणि ओटी भरली जाईल. तर एकंदर सकाळचं प्रहार असं होतं. सकाळी आपण बघितलं की सर्वत्र रांगोळी रंगरांगोळी झाली, पूजा बांधण्यात आली, त्याच्यानंतर आरती झाली, महाप्रसादाची तयारी आपण बघितली. त्यानंतर आता सर्व भाविक सत्यनारायण महापूजेचं दर्शन घेत आहेत, तीर्थप्रसाद घेत आहेत. त्यानंतर विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतील. तर मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलो आहे, इथे भाविक दर्शन घेत आहेत. तर आपण पण आता जाऊया. विभा या ठिकाणी रुक्मिणीची ओटी भरते. शाळेतली मुलं पण या ठिकाणी आली आहेत. त्यांना दुपारी जेवणासाठी बोलवलं, महाप्रसाद खाण्यासाठी बोलवलं होतं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व मुलं या ठिकाणी आली, तीर्थप्रसादाचा लाभ घेत आहेत. तर इथे छोटी मुलं पंक्तीला बसली आहेत, जेवण जेवत आहेत, खूप एन्जॉय करत आहेत.
तर एकंदर सकाळचा प्रवास तुम्ही आता बघितलं अशा प्रकारे गावी सेलिब्रेशन केलं जातं. लोकांचा एकोपा बघितला, लोक गुण्यागोविंदाने इथे सगळे एकत्र नांदतात, सर्व मिळून मिसळून कार्यक्रम साजरा करतात. आणि आपला विठुराया पण एकदम सुंदर दिसतो इथे. नाळाची रास लागली आहे समोर, छान अशा गोंड्या फुलांचा हार आहे. तर संध्याकाळी या ठिकाणी भजनं असतील, भजन होतील, त्यानंतर महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सेलिब्रेट केले जातील. तर इथे भजन चालू आहे. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि इथे सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. वाडीतील महिलांनी अतिशय सुंदर असे डान्सचं सादरीकरण इथे केलं आहे. नऊवारी वगैरे साडी नेसून अतिशय सुंदर असा डान्स करतात. तर इथे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. एकंदर दिवसभराचं पूर्ण रुटीन मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवलं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मंडळी, मी निरोप घेतो. बाय बाय. पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. बाय.